नमस्कार मंडळी, माझे एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून मी खूप खूप स्वागत करते. तर मी आज आली आहे गगनगिरी महाराजांच्या गुफामध्ये. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, मी गगनगिरी महाराजांच्या आश्रमाला आली होती. आणि जो मागचा व्हिडिओ मी टाकला आहे तो पूर्णपणे आश्रमाच्या आतमधला व्हिडिओ आहे. बाहेरील आतमध्ये सगळे बाजूचा केलेला आहे. आणि आत्ताचा जो हा व्हिडिओ आहे तो वरती गुफामध्ये जाण्यासाठी केलेला होता. तुम्ही बघू शकता, हा गुफाला जाण्याचा रस्ता असतो. म्हणजे पायरी पण आहे आणि स्टेट पण आहे, पण बरं म्हणजे 2 किलोमीटर 3 किलोमीटर असं अंतर आहे हे. वरती डोंगरामध्ये बघू शकता. आता आपण गुफामध्ये एंट्री केलेली आहे आणि असं सगळेजण नाम जप वगैरे, कोणी मंत्र जप वगैरे करत राहता आणि एकदम शांतता, पीसफुली सगळं सायलेंट वातावरण होतं. असं छान. इथं अशी शंभूची मूर्ती, शंकराची, मग नंतर असे फोटोज लावले त्यांनी. मग गगनगिरी महाराजांची मूर्ती तिथं, ते बघू शकतो. मूर्ती तेवढी सुंदर होती, जसं काही ते स्वतः तिथं बसलेले असं वाटतात बघा. आणि पूर्ण हे गुफामध्ये आतमध्येच आहे. आणि पूर्ण असं मी म्हणजे रात्रीच्या वेळेस लाईट्स वगैरे लावतात, दिवसा गेलेली पण तरी थोडंसं 1-2 लाईट होते. छानपैकी असं इथं गुफा आहे. त्यांची बंगळी टांगली, शंकराची पिंड ठेवली त्या ठिकाणी. नंतर इथं हवन पण होतो. असं छान केलेलं आहे त्यांनी. खूप शांतता होती. बरेच लोक असे तिथं नाम जप करत होते. जपनाम चालू असतं लोकांचं बऱ्यापैकी त्या ठिकाणी. आणि हा असा इकडनं एक साईड जाण्याचा रस्ता आहे आणि एक साईड बाहेर निघण्याचा रस्ता आहे. आणि बाहेर निघाल्यावर बरोबर तुम्हाला असं समोरच एकदम आश्रम दिसणार. गुफाच्या अगदी समोर हे बघू शकता तुम्ही. असं पूर्ण आश्रम मी तुम्हाला झूम करून दाखवते. दुपारचा टाईम असल्यामुळे जरा शांतता होती, पण छान आहे असं बघू शकतात. आणि हा इथं खाली असा रस्ता पण आहे. रस्ता पण चांगला आहे बऱ्यापैकी, पण ठीक आहे. तो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट